कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारुताई, मला पण तुझ्यासारखं व्हायचंय। नक्की व्हाशील, फक्त मेहनत घे। तुझ्यासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, सो ऑल द व्हेरी बेस्ट। ओके, हिने कितीही जोर लावला तरी आज ती काहीच करू शकणार नाही। आज खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे, द डे ऑफ जस्टिस, आणि जस्टिस मलाच मिळेल। पारूला फक्त आणि फक्त विथऑन्स मिळेल। अनुष्का मॅडम, आज मला तुमचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी माझ्या जीवाशी खेळावं लागलं तरी चालेल, पण मी तुम्हाला माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या केसाला बी धक्का लावू देणार नाही। पारू, तिकडे मागे चेंजिंग रूम आहे। ओके, प्रिया, अनुष्का, तुम्ही जाऊन पारूला तयार करा, तिकडे सगळी व्यवस्था केलेली आहे। ओके, आज पारूची फुल ॲटिट्यूड मध्ये एंट्री करणार आहोत आपण। ये पारो, बस सावकाश। दादा, मी आज मेकअप करणार आहे तिचा। ओके, थँक्यू। थोडं इकडे बघ। देवी आई यांच्या नाटकी रूपाला फसल्यात, पण मला सावध राहायला पाहिजे। यांनी अजून जास्त काही नुकसान करायच्या आधी मी यांना रोकायला पाहिजे। झाले का तयारी? नाही ना रे आदित्य, अरे बघ ना किती डिझायनर ड्रेसेस आहेत आणि प्रत्येक रंग पारूवरती खुलून दिसतोय। मी तर खूप कन्फ्यूज झाली, तिला कोणता ड्रेस देऊ कळतच नाहीये मला। पारू तिच्या ओरिजिनल रूपातच जास्त खुलून दिसते। पारू, तिला या डिझायनर ड्रेसची काहीच गरज नाही। तू जशी आहेस ना तशीच राहा, एकदम ओरिजिनल, एकदम युनिक। एक सेकंड, येस, पारूचं ओरिजिनल रूप, परकर पुलका। पारू, प्लीज हेच घालशील। यू आर राईट आदित्य, पारूची सिम्प्लिसिटी मध्येच पारूची ओळख आहे। बाय द वे, मी पारूला छान रेडी करते, तू काळजी करू नकोस। ओके, चला तुम्ही रेडी व्हा, आणि पारू मी तुला बोलवल्यावरच बाहेर ये। ओके, चल, ऑल द बेस्ट। पारू, तू किती सुंदर दिसतेस का। बरं झालं तूच परत ब्रँड अँबॅसेडर झालीस, मला नाही वाटत मी तुझ्या इतकी सुंदर दिसले असते। अनुष्का, काल पारू तुझ्याशी कशी वागली, पण तरी तू तिच्याशी इतक्या सहजपणे कशी वागू शकतेस? कमाल आहे तुझी। प्रिया, जाऊ दे ना, सोडून दे, झालं गेलं। मी अशा सगळ्या गोष्टी डोक्यात नाही ठेवत। आणि हो, पारू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे, आणि लहान बहिणीच्या चुका सोडून द्यायच्या असतात। हे बघ, मी तिला माफ केलंय, तूही तिला माफ करून टाक। ओके, तुमचा इतका चांगलपणा नाहीये माझा। एनिवेज, तू तयार कर तिला, मी आहे बाहेर। तुमचं झालं की या, मी आईंची तयारी कुठवर आली ते बघते। काय झालं? प्रिया आणि तुझी मैत्री तुटली म्हणून तुला वाईट वाटतंय? चुकेल, आता फक्त प्रिया नाही, तुझी देवी आई पण तुझ्यापासून लांब होणार आहे।
एक एक करून सगळे तुझ्यापासून लांब होणार आहेत पारू. तुझ्या आयुष्यात ना खूप मोठं वादळ येणार आहे. त्यामुळे आता यापुढे सावध राहून जपून पावलं टाकावी लागणार आहेत तुला. ठीक आहे? आणि हो, तुला कुठेही कुठलंही बटन जरी दिसलं ना तिथे दाबायचं नाही हं? नाही म्हणजे चुकून जरी दाबलंस ना तू ते बटन, सर्वनाश होईल. एकदम. आणि अख्खी किर्लोस्कर फॅमिली फिनिश. रे यार, तुला किती वेळा सांगितलं हे मंगळसूत्र घालू नको म्हणून. ऐकशील तर ना? हा, तर यानंतर तुला हे मंगळसूत्र घालायची गरज पडणार नाही. अनुष्का मॅडम, तुम्ही जर का माझ्या परिवाराला काय संपवणार, तू काय करणार? जाऊन माझी तक्रार करणार तुझ्या देवी आईला. जा जा ना, जा तक्रार कर. नाही, मी तर काय म्हणते माहितीये, तू जाऊन ना शेवटचं तुझ्या देवी आईला भेटून घे. आणि हो, स्वतः रेडी व्हायचं. अहिल्या मॅडम, एवढ्या मोठ्या इव्हेंटची काय गरज होती? किर्लोस्करांचा इव्हेंट आहे, इतका मोठा तर असणारच. आदित्य सर, मध्यंतरी पारू मॅडमनं या पोस्टवरून काढलं होतं. ते जुनं झालं. सध्या आमची अँबॅसिडर पारूच आहे आणि पारूच राहणार. आपण आता त्यावर फोकस करूया. ओके आई, बाबा, चला. आपल्या सगळ्यांची आवडती आणि लाडकी पारू येत आहे आपल्या सर्वांच्या भेटीला. आता स्टेजवर अहिल्या देवी किर्लोस्कर आणि त्यांचा परिवार तुमच्या भेटीला येतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि आपण व्हावे. प्रिया, अनुष्का कुठे? अनुष्का पारूला तयार करते, येईलच इतक्यात. अनुष्का मॅडम बोलल्यात म्हणजे नक्कीच त्यांचा काहीतरी मोठा प्लॅन असणार. मॅम, सेल्फी प्लीज. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.